बाबा, संकट म्हणजे बाबा नक्की काय बोलताय तुम्ही? तुम्ही मगाशी सुद्धा हेच बोललात. नक्की कोणाचा डोळा आहे आपल्या गुरुकुलच्या जागेवर? काही बिल्डर आणि राजकारणी लोक आहेत, त्यांना ती फक्त मोक्याची जागा वाटते. त्यांना तिथे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचंय. पण त्यांना काय माहितीये, त्या मातीत पिढ्यानपिढ्यांची कला जोपासली जाणार आहे. पण मग आता काय करणार आपण? नाही, तू नको काळजी करू. फक्त एक लक्षात ठेव, मी घरी नसताना जर कोणी आलं आणि जागेसंदर्भात तुझ्याशी काही बोललं तर त्यांना ठामपणे सांगायचं, आम्हाला ती जागा विकायची नाहीये. आजोबा, हे बघा, चेह कधी लाजतो की हो मी? तुमचा राजा सांभाळा. वारे पठ्ठ्या, अगदी बापावर गेलेस की. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, अगदी बापासारखा हुशार आहे. चला बाबा, मला तर खूप भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागले. तुला नाही लागली भूक? चला, मी आता हात धुवून घेतो आणि मस्त जेवायला बघतो. मी काढते बाबा तुम्हाला. या. चल. बापावर गेलाय याचा अर्थ आजोबांना माझ्या बापाबद्दल सगळं माहिती असतं वाटतं. त्यांना हे माहितीये की माझे बाबा कोण आहेत, ते कुठे असतात. ते आईसोबत आजोबा पण मुद्दाम लपवत असतात माझ्यापासून. ओवी, 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 ओवी. अरे च्या, ओवी कुठेच दिसत नाहीये मला. कुठे गेली असेल? सोफ्या मागे लपली असेल का? थांब बघतोच. अरे सोफ्या मागे पण नाहीये. मग कुठे गेली असेल ओवी? मला असं वाटतंय की अमृता वहिनींच्या रूम मध्ये गेली असेल. चला जाऊन बघू. अरे अरे माझी चुचुंदरी, इकडे इकडे. लबड बळ माझं ना, माझं बळ लबड आहे एकदम. लपतेस मला बघून? मज्जा केली रे. बाप काय मजा करायला असतो? काय? बस इकडे बस. सांग मला काय झालं ते. हा, फोन केला होता मी. उभी, मी तुला काहीतरी विचारतोय. काय डॉक्टरांकडे गेली होतीस तू? काय म्हणाले डॉक्टर? काय होतंय तुला? अरे बाबा, थांब थांब थांब. किती प्रश्न विचारतोस? एक एक विचार. पण पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला कोणी सांगितलं मी डॉक्टरकडे गेले होते? तुझ्या आजीने सांगितलं मला. आजी पण ना उगाच टेन्शन घेते. मला काही नाही झालं. मी एकदम फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास आहेस? काय नाही झालं तुला? ताप नव्हता आला? नाही. मग नाटक केलंस? अरे बाबा, नाटक नाही केलं रे. दुपारी आला होता, आत्ता नाही. अरे बापरे, मला काळजी वाटते ना राजा. हा, अरे बाबा, नको रे घाबरूस. मला काही नाही झालं. एक मिनिट, काही नाही झालं तर ठीक आहे. तू काय एवढी खुश आहेस? काय चाललंय डोक्यात? अरे बाबा, आता मी रोजच खुश असणार बघ तू. नाही, खुशच राहा तू. माणसांनी खुशच राहावं. पण मला सांग, तू का खुश राहतेस? तुला काय करायचंय? तुझी प्रिन्सेस खुश आहे ना, मग बस. ते पण बरोबरच आहे. माझी प्रिन्सेस खुश असली की झालं. बाकी काय करायचंय मला? तू आनंदात राहावं म्हणून मी काही करायला तयार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. मग तू मला एक राजा राणीची गोष्ट सांग. एवढंच? हा. ते तर सोपं आहे. चल सांगतो तू. बस इकडे, झोप माझ्या मांडीवर. बाप रे, किती सुंदर ती. तर एक घनदाट जंगल होतं. मग जंगलात वाघ असेल ना? या जंगलात वाघ नव्हता बाळा. त्या जंगलात राजा राहायचा. अरे राजा जंगलात राहतो? राजा तर राजवाड्यात राहायला पाहिजे होता. अगं, त्याला वनवास झाला होता म्हणून तो जंगलात राहायचा. वनवास म्हणजे काय? तुला गोष्ट ऐकायची आहे की नाही? ऐकायचं. मग गप्प बस आणि ऐक. तो राजा तुझ्यासारखा खूप खंबीर होता, पण मन मात्र त्याचं हळवं होतं. एके दिवशी त्याच्या आयुष्यात सावली आली. सावली? त्याची राणी.
ते आयुष्यात आल्यानंतर त्याला तिने हसायला शिकवलं, पावसात भिजायला शिकवलं, खूप गप्पा मारायचा तिच्याशी. दोघंही खूप सुखात होते, आनंदात होते. एके दिवशी दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि ती राणी त्या राजाला सोडून निघून गेली खूप दूर. राजाने खूप शोधलं तिला, पण नाही सापडली. हा, पण राणीला शोधता शोधता एक राजकुमार दिसली, अगदी तुझ्यासारखी. काकू, आपण जायचंय ना? कुठे ग? अगं, विसरलीस का काकू? गुरुकुलला. हळू जरा, कोणी ऐकलं ना तर आपला प्लॅन फ्लॉप होईल हं? सॉरी, पण जायचंय ना? हो बाळा, जायचंय. पण आधी घराबाहेर पडण्याचा सिग्नल क्लिअर मिळू दे. सगळ्यांना आपापल्या कामाला जाऊ दे आधी. ओके? बाबा आता आवरून निघतच आहे. हो का? आणि घरातले बाकीचे पण जातीलच आता ऑफिसला. मग काय, आपण मोकळे गुरुकुलला जायला. काकू, तो कालचा फॉर्म कुठे आहे? डोंट वरी मॅडम, भरून ठेवलेलं आहे, सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. फक्त जाऊन तिथे सबमिट करायचं. मला खात्री आहे तुला तिथलं गाणं आवडणार आहे. माझं जाऊ दे, तुला तिकडे गाणं शिकता येणं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? आणि हो, तुला प्लॅन लक्षात आहे ना आपला? हो, बाबा गेला की मी तुला सांगायला येते. ओके, आणि हे सगळं गेले की मी तुला सांगायला येते. डन? डन. चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े चल चल चल, चल मेरे घोड़े चल चल चल. ए गोऱ्या, पडलाच का काय? उठ चल. पडलास काय? अख्खं घर फिरवलंच मला घोडा बनवून. साधा हरभरा पण खायला घातला नाहीस का तू? उठ आता, उठ, तू घोडा बनायचं. उठ चल, उठ. मी नाही राज्य घेणार, मी लहान आहे तुझ्यापेक्षा. आता तू लहान आहेस ग, पण उंची नाही, पण सेम आहेत ना. चल घोडा बन. मी नाही बनणार. ए थांब, बसायला बाजूला तू थांब. तिथं. बबलू, ते वसंत भेटले होते आपल्याला, तर त्यांची बायको कुठे कामाला माहितीये का तुला? हा, ती एका मोठ्या संस्थेत कामाला आहे. त्या संस्थेचं नाव तुला सांगतो. आठवत नाही. हा, पण मोठं गुरुकुल आहे हे नक्की. गुरुकुल आहे. लोकेशन पाठवलंय? हा, मला लोकेशन पाठवलंय, तुला फॉरवर्ड करतो. मला नको फॉरवर्ड करू, तू आहेस ना माझ्यासोबत, मग सोबत जाऊ आपण. त्या सुशीला वहिनींना फॉरवर्ड कर, त्यांना सांग त्या लोकेशनवर यायला, म्हणजे त्यांची पण भेट होऊन जाईल. ठीक आहे, करतो फोन. बापरे, बाबा तिकडे चाललाय. आम्ही तिथे गेलो आणि बाबाने आम्हाला पाहिलं तर काहीतरी करायला लागणार. अमृता काकूला सांगायला हवं.